धाराशिवमध्ये पाणी टंचाईचं संकट तीव्र होतंय। उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। तेरणा धरणातील पाणीसाठा केवळ 30% शिल्लक आहे। उन्हाचा पारा 40शी पार गेल्यामुळे धरणातील पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होतंय आणि त्यामुळे जलसाठ्यामध्ये सातत्यानं घट होते। या संदर्भात तेरणा धरणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतो आहे। मागच्या 20 दिवसापासून पारा 40च्या पार आहे आणि याचा सर्वाधिक फटका खरं तर पाणी साठ्यावर बसताना दिसतो आहे। धाराशिव जिल्ह्यात सध्या केवळ 30% एवढाच पाणी साठा आहे। जिल्ह्यात 226 प्रकल्प आहेत, त्यापैकी 25 असे प्रकल्प आहेत ज्याचा पाणीसाठा झोत्याखाली आहे आणि 80 प्रकल्प असे आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त केवळ 25% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। मागच्या 15 दिवसामध्ये 20% पाणी कमी झालेलं आहे। म्हणजे बाष्पीभवन केवढ्या मोठ्या प्रमाणात होतं यावरून आपल्या लक्षात येत आहे। उन्हाचा जसा जसा पारा चढत जाईल तसं तसं बाष्पीभवनाचं प्रमाण देखील वाढताना दिसतं आणि त्यामुळे पाणी साठा झपाट्यानं कमी होतोय। जिल्ह्यामध्ये येणारं जे संकट आहे ज्याला आपण दुष्काळाचं संकट म्हणतो त्या अनुषंगाने ही खरं तर धोक्याची घंटा म्हणावी लागेल। प्रशासनानं ज्या पद्धतीनं खबरदारी घेणं खरं तर अपेक्षित होतं त्या पद्धतीने प्रशासन कुठेही खबरदारी घेताना दिसत नाही। त्यामुळे हे संकट अधिक गडद होतंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। ज्ञानेश्वर पतंगे, जी24 तास, धाराशिव।